आंध्र प्रदेशमध्ये शिक्षण घेतलेले आणि कालांतरानं महाराष्ट्रात अधिकारी म्हणून काम करत मराठी भाषा आवर्जून शिकलेले राज्याचे उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी मराठी भाषेविषयी त्यांचे अनुभव कसे आहेत ते सांगितले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मराठी भाषा दिवसाच्या निमित्तानं आपण आज एका अशा अधिकाऱ्यांना भेटणार आहे की जे आंध्र प्रदेशमधून मूळ येतात, महाराष्ट्रामध्ये ते प्रशासकीय कामासाठी आले आणि त्यांनी मराठी भाषासुद्धा आवर्जून शिकली। आपल्याबरोबर आहेत उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डीजी। सर, स्वागत आहे आपलं। मुळात तुम्ही कोणत्या राज्यातनं आलात, तिथे भाषा कुठली होती आणि महाराष्ट्रात ज्यावेळेस पहिल्यांदा आलात त्यावेळेस काय स्वरूपाची पहिल्यांदा रिएक्शन होत्या, तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या मराठी भाषेबाबत? नमस्कार, मी मूळचा आंध्राचा आहे। 12वीपर्यंत माझं शिक्षण तेलुगू मीडियममध्ये झालं आणि नंतर मग अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये इंग्लिश मीडियममध्ये शिफ्ट झाला आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे। मराठी मी पहिल्यांदा मसुरी अकॅडमीमध्ये शिकण्याचं सुरू केला। ऑफकोर्स मी महाराष्ट्र कॅडरमध्ये येण्याच्या अगोदरपासून महाराष्ट्रात येत होतो इकडे, म्हणजे टेम्पल्स ह्याच्या व्हिजिटसाठी। त्यामुळे माझ्या महाराष्ट्राशी माझे संबंध जे आहे माझ्या कॅडरमध्ये येण्याच्या अगोदरचे आहे। आणि एक गमतीची गोष्ट सांगतो, मसुरी अकॅडमीमध्ये आम्ही जेव्हा मराठी शिकत होतो, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मराठी जे आहे ते प्रामुख्याने त्यांनी शिकवतात। त्यामध्ये गमतीचा विषय असा आहे की आमच्या कॅडरमेट्समध्ये एक महाराष्ट्राच्या होम कॅडरचा आहे, मी तर त्याच्यापेक्षाही म्हणजे जास्त स्कोर त्याच्यामध्ये मिळवलेली आहे। कारण आम्ही बाय हार्ट करून हे सर्व करतो आणि त्यांना वाटलं की म्हणजे मी सहज लिहू शकतो। आम्हाला म्हणजे 80पेक्षा जास्त मिळाला, त्यांना आमच्यापेक्षा खूप कमी मिळाला। असं अशा प्रकारे मराठी शिकण्यामध्ये आम्हाला सुरुवातीपासून खूप उत्साह असायचा आणि म्हणजे शुद्ध मराठी जे आहे इतकं गोड वाटते आणि त्याच्यामुळे मराठी वाचणे आणि शिकण्यामध्ये मला खूप आनंद वाटायचा। सर, पहिल्यांदा तुम्ही विदर्भात आलात, विदर्भात प्रामुख्याने मराठीपेक्षा हिंदी जास्त बोललं जातं, पण तुमचा प्रसंग असा कधी जाणवला की समोरचा व्यक्ती मराठीत बोलतोय आणि तो तुम्हाला समजत नव्हता नेमकं काय बोलला, असं काही झालं कधी? म्हणजे कॅडरमध्ये आल्यानंतर यवतमाळमध्ये जेव्हा गेलो तिथं म्हणजे विषय असा आहे की विदर्भामध्ये आम्ही म्हणजे साऊथ इंडियामधून आलेले आहे म्हणून त्यांनी हिंदीमध्ये सुरू करायचा। मी त्यांना मुद्दामून सांगायचे की मराठीतच बोला, मी समजून घेतला नाही तर मग परत तुम्हाला विनंती करतो, पण थोडंसं आम्हाला मराठी शिकवण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणून। आणि बऱ्याच मंडळी म्हणजे ते हिंदीतच बोलतात, पण काही लोक म्हणजे आम्हाला मराठी शिकणार आहोत म्हणून त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी बोलायचा। आणि सुरुवातीला मी म्हणजे एक छोटा डायरी ठेवून जे काही वर्ड मला समजत नव्हता ते लिहून घ्यायचा। गिरिराज साहेब आमचे कलेक्टर होते, त्यांना मग किंवा त्यांच्याकडून किंवा डिप्टी कलेक्टर्स जे असतात त्यांच्याकडून मग त्याचं मिनिंग घ्यायच्या आणि शिकायच्या। आणि दररोज म्हणजे थोडं मराठी न्यूजपेपर जे आहे ते वाचण्याच्या म्हणजे सवय तेव्हा लागलेली आहे आणि त्याच्यामुळे मराठी इम्प्रूव्ह झाला। पण कारण म्हणजे मी कलेक्टर सोलापूर झाल्यापासून मला मराठी शिकण्यामध्ये खूप म्हणजे प्रगती झाली आहे। त्याच्यामुळे अनेक वेळा संवाद करताना तुम्ही मराठीत तुमच्याशी बोलले, तर तुम्हाला कधी अनेक वेळा समजले न समजले असं काही घडलं कधी? म्हणजे सुरुवातीला होता, पण म्हणजे 2 वर्षानंतर मग ती प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे कधी असा प्रकारचा प्रसंग आला नाही। पण मराठी शिकण्यामध्ये एक अडचण आहे, हे जेंडरचा विषय। आता म्हणजे उदाहरणार्थ टेबलला मॅस्कुलाईन जेंडर म्हणतो, कुर्सीला फेमिनाईन जेंडर। म्हणजे तेलुगूमध्ये अशा प्रकारचे डिफरन्शिएशन आहे, बोथ टेबल चेअर दोन्ही न्यूट्रल जेंडर आहे। आणि मराठीत म्हणजे खिडकी दार त्याच्यामध्ये मॅस्कुलाईन फेमिनाईन हे आजपर्यंत मला म्हणजे त्याच्यामध्ये मास्टरी आला नाही, त्यामुळे आम्ही मिस्टेक्स करतच असतो आणि लोकांना पण थोडासा म्हणजे थोडा त्याच्यामुळे असू येते। सर, घरामध्ये सुद्धा बोललं जातं का? घरामध्ये सुद्धा कधी मराठी म्हणजे घरात शिकलं का तुमच्या कोणी? हां, आमच्या म्हणजे परिवारामध्ये आमच्या मुली यांनी म्हणजे स्पेशल एफर्ट्स करतात। म्हणजे कधी फोनवर आता पण आम्ही जेव्हा बोलत असतो ते मराठीमध्ये बोलण्याचे ते प्रयत्न करतात आणि म्हणजे अशा प्रकारे ऑफकोर्स त्यांचे मदर टंग तेलुगू आहे। त्यांना एक अडचण होता की त्यांना मराठी, हिंदी आणि तेलुगू तिन्ही शिकण्याचा एक विषय होता। आता म्हणजे तिन्ही भाषामध्ये त्यांना
म्हणजे बोलण्यामध्ये त्या फ्लुएन्सी आहे, त्याच्या मागे मला खूप आनंद वाटते. सर, तुम्ही विशेष मराठी भाषा शिकण्यासाठी काही विशेष परिश्रम केले का, किंवा विशेष काही अनेकांनी शिकवण्या लागल्या, अनेकांनी पुस्तकांशिवाय अतिरिक्त अजून त्यावर काम केलं, असं कधी केलं तुम्ही? आम्ही म्हणजे एक म्हणजे लर्निंगसाठी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणून आम्हाला सांगितलं गेलं म्हणजे मराठी फिल्म्स वॉच करणे. आणि आम्ही मला जेव्हा केव्हा वेळ मिळते ते मराठी फिल्म्स किंवा ड्रामास वगैरे ते बघत असतो मी. कोणत्या साधारणतः कुठल्या पाहतात आवर्जून? मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी गडचिरोली कलेक्टर असताना तिथं एक मराठीचा ड्रामा ते ऑर्गनाईज केलं होतं मी. तो मी नव्हेच म्हणून प्रभाकर पणशीकरजी यांच्या हो खूप गाजलेली आहे आणि म्हणजे खूप छान प्रतिसाद मिळाला होता. अशा पद्धतीने मी म्हणजे जनरली बघत असतो आणि जनरली म्हणजे ऑफकोर्स वेळ कमी मिळते त्याच्यामुळे न्यूजपेपर इज द मेन थिंग. त्याच्यामधूनच म्हणजे आमच्या होत असते. आता या दरम्यान नवीन कुठले चित्रपट वगैरे पाहता आवर्जून, किंवा गाणी मराठी ऐकता? काही म्हणजे स्पेसिफिक मी सांगू शकत नाही, पण जनरली म्हणजे मला जेव्हा केव्हा वेळ मिळते मराठी चित्रपट मला खूप आवडतात. कारण त्याच्यामध्ये सोशल थीम्स खूप चांगल्या पद्धतीने पोर्ट्रे केला जातात. निश्चित म्हणजे एक स्पेसिफिक नाव असं आठवत नाही, पण म्हणजे खूप मला आवडते. म्हणजे सोशल थीम्सचं पोर्ट्रेल जे आहे खूप म्हणजे सेन्सिटिव्ह आणि सबटल मॅनरमध्ये ते म्हणजे पोर्ट्रे करतात. ते म्हणजे इतर भाषांमध्ये ते थोडं कमी आहे. म्हणजे सर, तेलुगू भाषा आणि मराठी भाषा यामध्ये काय साधारणतः साम्य वाटतं, किंवा काय वेगळं आहे? तेलुगू आणि मराठीमध्ये अनेक शब्द म्हणजे संस्कृत ऑरिजिनचे आहे. त्याच्यामुळे अनेक शब्दांच्या म्हणजे सारुप्यता आहे. उदाहरणार्थ मराठीत पोट म्हणतो, तेलुगूमध्ये पोट्टा म्हणतो. अशा प्रकारे अनेक शब्द आहे की ज्याच्या म्हणजे सारुप्यता आहे. त्यामुळे मराठी शिकण्यामध्ये मला फार अडचणी नाही आला आणि सहज म्हणजे आम्ही शिकलो आहे. सर, ह्या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान आत्ता ह्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला मराठी संस्कृतीच्या निमित्तानं कुठल्या गोष्टी, मराठी खाद्य वगैरे आवडतं आवर्जून महाराष्ट्रीयन? अनेक मराठीचे खाद्य मला आवडते. म्हणजे इनफॅक्ट महाराष्ट्रात आल्यानंतर म्हणजे फर्स्ट थिंग इज म्हणजे आम्ही पोहा एक आहे, कांदे पोहा म्हणजे अनेक प्रकारचे पोहे जे आहेत त्याच्यामध्ये प्रेमात पडलो आम्ही. त्याच्यानंतर श्रीखंड एक खूप आवडणारं म्हणजे खाद्य आहे. आणि त्यानंतर मग वडापाव म्हणजे मिसल आणि त्याच्यानंतर कोथिंबीर वडे आणि ह्याच्यानंतर म्हणजे एक म्हणजे कधी तब्येतीचा प्रॉब्लेम आला वरण भात म्हणजे ते सर्वात म्हणजे श्रेष्ठ असलेली हे आहे. असं अनेक म्हणजे मराठीचे खाद्य आहेत मला खूप आवडते. एस्पेशली कोकणात मला खूप स्वादिष्ट आणि अगदी डेलिशियस असं प्रकारच्या म्हणजे काही शेतकऱ्यांच्या घरी जाऊन म्हणजे जेवणाचा स्वाद घेण्याचे मला संधी मिळाली आहे. ते मला नेहमी आठवणीत राहणाऱ्या गोष्टी आहेत. सर, मराठी भाषा म्हणजे खाली दक्षिणेत पाहिलं तर आपण जसं सांगताय की तेलुगू भाषेमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग साहित्यामध्ये झाले, चित्रपटांमध्ये होतात. मराठीमध्ये हे आवर्जून होताना दिसले का तुम्हाला? तुम्ही इतके वर्ष साधारणतः महाराष्ट्रात पाहिलेलं आहे. म्हणजे तुमचं बालपण नंतरनं कॉलेजचं विद्यार्थी वय हे तेलुगू भाषेशी निगडीत गेलं, पण कालांतराने मराठी भाषेशी तुमचा संपर्क कायम आला. तर ह्या दोन्हीशी निगडीत कसं पाहता सगळ्या गोष्टी, संस्कृती किंवा भाषा, कल्चर? म्हणजे कुठल्याही भाषामध्ये जनरेशन्स जेव्हा चेंज होतात तर त्याच्यामध्ये लिंगो बदलत असते. पण एक मला असा फरक जाणवलेला आहे की आता तेलुगूमध्ये साहित्यकार जे आहे थोडा कमी होऊ लागलेत. कारण आता म्हणजे संपूर्ण म्हणजे ही जी स्टडीज जे आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पर्सेंटेज म्हणजे लिटरेचर घेणारा जे आहे ते खूपच कमी झालेले आहे. ते म्हणजे मोस्टली टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर ह्या गोष्टींमध्ये जास्त त्यांच्या हे आहे. पण महाराष्ट्रात मला एक जाणवलेले आहे की म्हणजे इथं साहित्याच्या बाबतीत खूप म्हणजे प्रोत्साहन आहे आणि त्यामध्ये म्हणजे रुची घेऊन त्यामध्ये चांगल्या प्रकारचे लिखाण करण्यासाठी आर्टिकल्स लिहिणे किंवा कादंबरी लिहिणे अशा प्रकारच्या म्हणजे टेंडन्सी मला दिसलेली आहे. ते मला खूप एन्करेजिंग वाटते. आणि म्हणजे ह्यामध्ये म्हणजे शासनाकडून आणि समाजाकडून पण खूप प्रोत्साहन आहे. एक मला एक ऑब्झर्वेशन त्यामध्ये दिसून येते. सर, तुम्ही जवळपास 25 ते 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहताय. या सगळ्या गोष्टींमध्ये
ज्यावेळेस तुम्ही आलात म्हणजे यवतमाळमध्ये आलात त्यावेळेस सुरुवात तुमची झाली ते आज मुंबईमध्ये मराठी भाषा मराठी कल्चर याच्यामध्ये मोठं स्थित्यंतर बदल झालेले दिसून येत आहेत का? तसं काय मला वाटत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑफकोर्स आम्ही ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये जास्त बघत असतो. म्हणजे लोकल म्हणजे तशी बोलचाल भाषेमध्ये काय फारसा फरक म्हणजे काय जाणवला नाही. म्हणजे ओव्हरऑल मराठी साहित्याचं जे आहे ते चांगल्या पद्धतीने जोपासना होत आहे आणि चांगल्या पद्धतीने कन्झर्वेशन आणि म्हणजे एन्करेजमेंट मिळत आहे. त्यामुळे 30 वर्षामध्ये असं प्रकारचं म्हणजे कुठलाही डिटिरेशन झाल्याचं मला दिसत नाही आणि त्याच्यामध्ये इनफॅक्ट विकास होत आहे असं मला जाणवते. सर आत्ता सगळ्यात महत्त्वाचं खातं तुमच्याकडे आहे एज्युकेशनच्या संबंधित की जिथे भलेही टेक्निकल डिपार्टमेंटचं असलं हायर टेक्निकल हे तरीसुद्धा महाराष्ट्रामधल्या जे तरुण मुलं आहेत म्हणजे इंग्लिश ही भाषा ग्लोबल आहे म्हणून पण मातृभाषा म्हणून कशा स्वरूपाचं तुम्ही एक आव्हान कराल सगळ्यांना जे विद्यार्थी असतील किंवा सगळे जे नवीन तरुण आहेत की त्यांना वाटतं की अरे इंग्रजी भाषा शिकली पाहिजे आहे पण त्याचवेळी मातृभाषेविषयी काय मत असेल? या विषयाच्या बाबतीत मी 1-2 उदाहरण घेऊन सांगू इच्छितो. मी तेलुगूमध्ये एक म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यकार होते. त्यांनी म्हणजे 12 भाषामध्ये त्यांचा प्रावीण्य होता. त्यांचे म्हणजे फॉर्मल एज्युकेशन फारसा नव्हता. पुट्टपर्ती नारायणाचार्युलू करके असं ह्याच्यामध्ये म्हणजे मी असं म्हणजे सिन्सिअरली सांगेन की मदर टंगमध्ये सुरुवातीच्या शिक्षण झालं तर त्यांनी अनेक म्हणजे प्रकारे त्यांच्या म्हणजे मेंटल डेव्हलपमेंट चांगला असते.